राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। बीडच्या आष्टी तालुक्यातील वंजारवाडीजवळ भीषण अपघात झाला। कांदा काढणीसाठी महिलांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा टायर फुटल्याने गाडी खड्ड्यात उलटली। या अपघातात 4 महिला मजुरांचा मृत्यू झाला असून 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। मृतांमध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे। गाडीत एकूण 22 महिला होत्या। अपघात आंतरराष्ट्रीय कामगार दिनीच घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे। तुळजापूर नंतर भगवंतनगरी बार्शीतही ड्रग्ज आढळून आले असून पोलिसांनी आरोपींना अटकही केली आहे। तुळजापूरमधील ड्रग्जचा मुद्दा सातत्याने गाजत असून राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे। त्यातच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ड्रग्ज प्रकरणावरून चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळाली। यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचं दिसून आलं। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या ठिकाणी काही अज्ञातांनी एका कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे। हल्लेखोरांनी कुटुंब झोपेत असताना मध्यरात्री घरावर पेट्रोलचे पेट घेतलेले गोळे टाकून हे अख्खं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न केला। या घटनेत कुटुंबातील 3 जण भाजले आहेत। त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। IPL 2025च्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 100 धावांनी पराभव केला। मुंबईने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 217 धावा केल्या। प्रत्युत्तरात राजस्थानचा डाव 16.1 षटकात 117 धावात आटोपला। हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईने अचूक टॉप ऑर्डर फलंदाजी केली। सूर्यकुमार यादवच्या नेत्रदीपक फटक्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली। सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। ते त्यांच्या लेटेस्ट वक्तव्याने मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असते असं विधान त्यांनी सोलापुरातल्या एका कार्यक्रमात केलं। शहाजी बापू पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपल्या निवडून येण्याचा आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा योगायोग कसा राहिलाय याचा पाढाच त्यांनी भाषणात वाचला। लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्यातील हप्ता अद्याप न मिळाल्याने महिलांमध्ये प्रश्न निर्माण झाला होता। मात्र अक्षय तृतीयेपासून खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहेत कारण त्या इतर योजनांचा लाभ घेत आहेत। नमो शेतकरी योजनेसाठी 1000 व उर्वरित 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात। पात्रतेत 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न, सरकारी नोकरी नसणे आणि 4 चाकी नसणे आवश्यक आहे। आदिती तटकरे यांनी हप्ता एप्रिलमध्ये मिळेल असे आधीच स्पष्ट केले होते। शहराचा पाणी पुरवठा नियमित व्हावा यासाठी 2021 मध्ये सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीस मंजुरी मिळाली। अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून 1 जून 2023 रोजी 665 कोटींच्या पाईपलाईनचे काम सुरू झाले। पण 2 वेळा मुदतवाढ देऊनही उजनी धरण ते सोलापूर पुणे महामार्ग या अंतरावरील 300 मीटरचे काम शेतकऱ्यांच्या विरोधामुळे थांबलेलेच आहे। त्यामुळे कामासाठी महापालिकेला 15 दिवसांची पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार आहे। सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आणि योजनेअंतर्गत विविध कामांसाठी 1000 कोटींचा खर्च करण्यात आला। जातनिहाय जनगणना करून वंचितांना हक्क मिळवून देण्याच्या लढाईत राहुल गांधी यांनी रस्त्यापासून संसदेपर्यंत जनतेचा आवाज उठवला। राहुल गांधी यांच्या दबावामुळे सामाजिक न्यायाच्या या लढाईत अखेर मोदी सरकारला झुकावे लागलेच आहे। त्यातूनच सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली असून त्यांनी याबद्दल राहुल गांधी यांचे आभारही मानले आहेत। मागील 2 महिन्यांपासून तापत चाललेल्या सोलापुरात गुरुवारी तापमानाचा पारा 44.1 सेल्सिअसवर पोहोचला। सोलापूरच्या यंदाच्या उन्हाळ्यातील हे तापमान उच्चांकी ठरले आहे। गेल्या एप्रिलमध्ये 30 पैकी तब्बल 25 दिवस तापमान 40 ते 43 अंशांच्या पुढेच राहिले होते। त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्याच तारखेला तापमानाने उच्चांक गाठल्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांची अस्वस्थता आणखीन वाढली आहे। सोलापूर आता शोलापूर बनत चालले आहे।
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष नियोजन भवन सोलापूर येथे निर्माण करण्यात आले असून या कक्षाचे उद्घाटन आज सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी गोरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची पाहणी केली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या कक्षात देण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली।